बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृणतेने हत्या करण्यात आल्याची घटना घडली। या घटनेवरून राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांचे मित्रसंबंध असणारा वाल्मिक कराड हा खरा सूत्रधार असल्याचा आरोप संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून केला जात आहे। तर वाल्मिक कराडावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच वेठीवर धरले आहे। यामुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येते। सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराड व धनंजय मुंडे यांचे एकत्र व्यवहार संबंध असल्याचे पुरावे देखील दिले आहेत। अंजली यांनी एक्सवर असा प्रश्न केलाय की वाल्मिक कराडवर फक्त परळीत 10 वेळा FIR झाले। वाल्मिक कराडनी एवढे गुन्हे केले आहेत की त्यावर एकूण 45 सेक्शन लागले आहेत। इतके गंभीर गुन्हे असलेला माणूस धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी बरोबर डायरेक्टर कसा असू शकतो असा दावा केला आहे। बीड मधून लोकांचे खूप फोन आले। या सगळ्यांनी बीड मध्ये खूप दहशत केली आहे। अशा भीतीमय वातावरणामध्ये लोकांनी नक्की जगायचं कसं असाही प्रश्न उपस्थित केला आहे। अंजली दमानिया यांनी संपूर्ण प्रकरणाबाबत मोठा दावा करणारी काही कागदपत्र देखील एक्स अकाउंटवर शेअर केली आहेत। ही कागदपत्र म्हणजे जगमित्र शुगर्सचे 6-7 बारे असून त्यात धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांची नावे असून संयुक्त मालकी असल्याचं स्पष्ट केलं आहे। तसेच कंपनी एकत्र, जमीन एकत्र। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची 88 एकर 34 गुंठे जमीन एकत्रित नावावर असल्याचे पुरावे देखील आहेत। त्यामुळेच या सर्व प्रकरणाबाबत वाल्मिक कराडला सरकारमधूनच संरक्षण मिळत असल्याचाही आरोप होत असून त्यात मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव सातत्याने घेतलं जात आहे। तसेच धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात सहभागी करून घेऊ नका अशी मागणी मस्साजोग गावकऱ्यांकडून केली होती। मात्र तरीही धनंजय मुंडेंना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली। त्यामुळे धनंजय मुंडेंविरोधात मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे। धनंजय मुंडे यांना अटक करावी आणि त्यांची मंत्रिमंडळातून हकलपट्टी करावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाकडून करण्यात येत आहे। या सर्वांमध्ये संतोष देशमुख यांना न्याय कधी मिळणार याची वाट सगळेच बघत आहेत। या प्रकरणाबाबत तुमच्या प्रतिक्रिया काय ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आमच्या 1 नंबर YouTube चॅनेलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।